इच मज्जाने मला अचानक घ्यायला लावलाय उखाणा. इच मज्जाने अचानक घ्यायला लावलाय मला उखाणा. ऋषिकेश आहे माझा दिवाना. आज मी सकाळी सकाळीच हिला म्हटलं पहिल्या भेटीतच की तू खूप गोड दिसतेस आज. नुसतं एखादं मंगळसूत्र जरी घातलं किंवा आणि छोटंसं कानातलं जरी घातलं तरी ते पुरेसं असतं. माझा जानकीला नेहमी सपोर्ट असतो, पण आता असं आहे की जानकीला माझ्याही पेक्षा जास्त असं होतं की नाही हे काहीतरी होतं ते चुकीचं होतं. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आहे. ऐश्वर्या आणि सारंग यांचा विवाह सोहळा आहे आणि तुमचे लाडके दादा वहिनी माझ्यासोबत आहेत. कसे आहात? आम्ही मस्त, तुम्ही कसं आहात? अगदी मजेत. आनंदात. खूप सुंदर दिसताय आणि पिंक कॉम्बिनेशन आहे. लुकबद्दल काय सांगशील? काय म्हणजे प्रोमो लुकबद्दल सांगणं हेच की आता आमच्या घरी लग्न सोहळा आहे आणि आमचं असं की आम्हालाही छान दिसायचं आहे. नवरा नवरी आता सगळे तिथेच बघणार त्या, पण मुळात आम्हाला दोघांनाही एक पिंक थीम दिलेली आहे आणि आम्ही मग हिचा तो पिंक कलरची साडी आणि माझा हा पिंक कलरचा कुर्ता धोती केलंय आम्ही ट्युनिंग केलं. आणि माझी साडी आहे नाविन्यास पैठणी आहे, तिने तयार केलेली आहे साडी रेडीमेड. आणि धनास ज्वेलरी म्हणून आहे, धनश्री आर्ट ज्वेलरी, त्यांनी ज्वेलरी दिली आहे. आणि वैशाली देशमुख आमची कॉस्ट्युम डिझायनर स्टायलिस्ट आहे, तर तिने सगळ्यांचे लुक डिझाईन केले आहेत. सुंदर दागिने घातलेत. यातला कोणता दागिना तुला जास्त आवडला? म्हणजे नुसतं एखादं मंगळसूत्र जरी घातलं किंवा आणि छोटंसं कानातलं जरी घातलं तरी ते पुरेसं असतं. पण अगदीच दागिने सगळेच सुंदर आहे, पण मला चॉईस म्हणून विचारशील तर मला एक कायम साधं नेहमीच आवडतं. ऐश्वर्या आणि सारंग यांचा विवाह सोहळा आहे, पण ऐश्वर्याबद्दल तुम्हाला दोघांनाही माहिती आहे. आत्ता ऐश्वर्या आणि सारंग यांचा लग्न सोहळा पार पडतोय फायनली, काय सांगशील? मुळात मला जास्त कल्पना नाही आहे ऐश्वर्याबद्दल. हिला डाऊट आला आहे आणि माझा जानकीला नेहमी सपोर्ट असतो, पण आता असं आहे की जानकीला माझ्याही पेक्षा जास्त असं होतं की नाही हे काहीतरी होतं ते चुकीचं होतं किंवा हे असं नको व्हायला असं तिला वाटतं. पण कुठेतरी घरच्यांच्या आग्रहाखातर घरच्यांच्या सुखासाठी तीही या सगळ्या सोहळ्याला ती तयार होते आणि अगदी हसतमुखत सगळ्या समारंभात ती सामील होते. पण कुठेतरी ती ऐश्वर्याला सांगण्याचा प्रयत्न करते की आता पाठीमागचं सगळं विसरून तू आता पुढे नव्याने सुरुवात कर, नव्यानं सगळी नाती जोड, सगळ्यांशी व्यवस्थित राहा, सगळा राग तुझा आहे तो सगळं विसरून नव्याने सुरुवात कर, हे जानकीचं सांगणं आहे. बरं, जानकी आता कसा कुटुंबाचं संरक्षण करणार आहे किंवा कसा बचाव करणार आहे कुटुंबात? मला तर वाटते त्याची तयारी करावीच लागणार आहे, कारण ऐश्वर्या जेव्हापासून सारंग भाऊजींना लग्नाची मागणी घालायला आली आहे तेव्हापासूनच माझ्या मनात डाऊट आहे. आणि त्यानंतर तिचं वागणं बोलणं सगळं मी बघते, संगीतमध्ये पण ती जे काही करते सगळं मी ऑब्झर्व करते आणि तिला एकदा मी थोडंसं समज पण देते प्रेमाच्या शब्दांनी. पण आता इथून पुढे बघूया ती जसं वागणार, तर शेराला 1.25 शेर मी असणारच आहे. बरं, दोघांनी रील्स वगैरे केल्यात का? म्हणजे आम्ही मगाशी तर पाहिलंच आहे, पण प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, रील्स आम्ही बनवतोय आणि आमची चॅनलची टीम आहे PR टीम, ती सुद्धा बनवते, तर ती टीमसुद्धा आमचे रील्स बनवत आहेत. पण आता कसं आहे टेलिव्हिजनला या कॉस्ट्यूममध्ये ते अजून प्रोमोज नाहीत आले आणि त्याच्यामुळे ते रील्स आम्ही अजून पोस्ट नाहीत केलेले. पण जसे जसे टेलिव्हिजनवर प्रोमोज येतील तसतसे आमची रील सोशल मीडियावर येतील. एकमेकांनी खास कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. लुक छान दिसतोय, कॉम्प्लिमेंट काय देशील ऋषी? म्हणजे कशा शब्द कॉम्प्लिमेंट? खूप छान दिसताय, अगदी असं देखणा नवरा असा कुठल्याही मुलीला आवडेल असे दिसताय. खूपच म्हणजे आज मी सकाळी सकाळीच हिला म्हटलं पहिल्या भेटीतच की तू खूप गोड दिसतेस आज. म्हणजे आपण गौरी गणपती असतं त्यावेळेस ज्या गौऱ्या उभा करतो ना, त्यातली एखादी गौरी वगैरे आज चालून इथे या लग्न मंडपात आल्यासारखं वाटतंय. इतकी छान कॉम्प्लिमेंट दिली आहे. आता उखाणा घ्यायचा आहे, जसा तू मगाशी शिकवलायस तो. अवघड आहे ना. म्हणजे मी मगाशी सारंगने बोलला तोच कॉपी करतो. या सगळ्या धावपळीत होती खूप आणीबाणी. जानकीचं नाव घेतो, ऋषिकेश राजा आणि जानकी माझी राणी. इच मज्जाने मला अचानक घ्यायला लावलाय उखाणा. इच मज्जाने अचानक घ्यायला लावलाय मला उखाणा.
ऋषिकेश आहे माझा दिवाना. तर खूप छान दिसताय. जाता जाता प्रेक्षकांना लग्नाविषयी काय सांगाल आणि काय ट्विस्ट दिसणार आहे आम्हाला? येस, लग्नामध्ये खरंच खूप धमाल येणार आहे, खूप मज्जा करतो आम्ही. पण त्याचबरोबर या लग्नामध्ये काही टर्न अँड ट्विस्टसुद्धा असणार आहेत जे प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. आणि ते काय असणार आहेत ते तुम्ही नक्की बघा एपिसोड्समध्ये. येस, आता ऐश्वर्या लग्न करून घरी येते आणि ऐश्वर्याचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे कसं आहे. आणि रणदिव्याचं कुटुंब अख्खं प्रेक्षकांनी पाहिलं तर जेव्हा अगदी अपोजिट स्वभावाची माणसं जेव्हा एका घरात येतात तेव्हा काय असतं घरोघरी मातीच्या चुली हे कळेल आता लोकांना. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.